वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत सममूल्य अपूर्णांक, त्यालाच इंग्लिश मध्ये इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असे म्हणतात। तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपण कसे तयार करायचे याच्या आपण दोन मेथड पाहणार आहोत आणि परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न विचारतात आणि इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे का नाही याची सुद्धा आपण शेवटी एक ट्रिक पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूयात। आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय ते पाहूया सुरुवातीला। आता बघा, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मध्ये कधी कधी 2/3 आणि 4/6 कसे आहेत हे फ्रॅक्शन आहेत। हे फ्रॅक्शन वेगळं आहे आणि हा फ्रॅक्शन वेगळा आहे। परंतु मी जर म्हणले की या दोन्ही फ्रॅक्शन सममूल्य आहेत म्हणजेच याची किंमत सारखीच आहे, तुम्हाला वाटणार का सारखीच आहे, अरे हे तर दिसायला वेगळे आहे तर याची किंमत सारखी कशी? तर ते आज आपण शिकणार आहोत। ते एका उदाहरणाद्वारे पाहूयात। तुम्हाला जास्त चपाती आवडत नसेल, पिझ्झा आवडत असेल, त्यासाठी आपण पिझ्झाचे उदाहरण पाहूयात। ठीक आहे। आता इथे बघा, इथे 3 पिझ्झा आहेत। 3 पिझ्झा आहेत, याचे आपण काय केले, 2 पार्ट केले। ठीक आहे। मग हे 2 पार्ट केल्यानंतर आपण कसे लिहिणार, म्हणजे खाली लिहिणार 2 आणि वर लिहिणार 1, कारण एक पार्ट आपण यातला रंगवला आणि हा तुम्हाला खायला दिला। ठीक आहे। आता या पिझ्झा मध्ये आपण काय केले, याचे 4 पार्ट केले आणि 2 पार्ट रंगवले। 4 पार्ट केल्यामुळे 4 संख्या कुठे लिहायची आपल्याला, 4 खाली लिहायचं आणि यामध्ये किती पार्ट तुम्हाला खायला दिले, 2 पार्ट दिले। आता इथे आपण काय केले, याचे 4 न करता 8 भाग केले। झाले का 8? 1 2 3 4 5 6 7 8। तर या 8 पार्ट पैकी 4 पार्ट मी तुम्हाला खायला दिले। 8 पैकी मी तुम्हाला 4 पार्ट खायला दिले। 3 मित्राला 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केले। आता तुम्ही भांडण नाही करायचे की त्याला 4 भाग भेटले, याला 2 भेटले आणि मला एकच भेटला। या तिघांनी मिळून भांडण नाही करायचं का, कारण या तिघांची ही व्हॅल्यू सेमच आहे। इथे बघा, पिझ्झा सेम आहेत, पिझ्झा कसे आहेत, सेम आहेत। तो पिझ्झा काही वाढलेला नाहीत, परंतु त्याचे जे पीस आहेत ते वाढलेले आहेत। इथे बघा, इथे 2 पैकी 1 भाग खायला दिला, इथे किती 2च पार्ट केले होते, 2 पैकी 1 म्हणजेच अर्धाच पिझ्झा आलेला आहे। आणि इथे बघा 4 भाग केले आणि त्याचे 2 भाग खायला दिले, तरी पण काय अर्धाच पिझ्झा दुसऱ्या मित्राला खायला भेटलेला आहे। आणि इथे काय आहे, 8 भाग केले आणि 4 भाग तिसऱ्या मित्राला खायला भेटले, परंतु इथे बघा म्हणजेच अर्धाच पार्ट त्याला खायला भेटलेला आहे। म्हणजे आपण 8 भाग केले, 4 केले आणि 2 केले तरीही त्याला अर्धाच पिझ्झा खायला भेटलेला आहे। यावरून काय स्पष्ट होतं, सेम आहे ना। म्हणजे याची व्हॅल्यू जरी दिसायला वेगवेगळी असली, अंश आणि छेद जरी या पूर्णांकाचे दिसायला वेगवेगळे असले तरी त्यांची किंमत व्हॅल्यू काय आहे, सेम आहे। इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आर फ्रॅक्शन, दे आर डिफरंट नंबर बट सेम व्हॅल्यू इज कॉल्ड एज इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। म्हणजे हे दिसायला जरी वेगळे असले, दे डिफरंट असले तरी त्यांची काय आहे, सेम व्हॅल्यू आहे, अर्धाच अर्धाच अर्धाच। समजलं? यालाच आपण म्हणतो सममूल्य अपूर्णांक, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। दिसायला वेगळे असली तरी त्याची मूळ किंमत ही सेमच असते। आता ते इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसे तयार करायचे याचे आपण 2 मेथड पाहणार आहोत, कारण एक्झाम मध्ये एखादा फ्रॅक्शन देतात, हा फ्रॅक्शन दिला आणि याचे 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करा असे म्हणतात। तर ते इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसे तयार करायचे ते आपण आता पाहूयात। नक्कीच तुम्हाला सममूल्य अपूर्णांक, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय ते समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की मला हो समजतं येस असा कमेंट नक्की करा। चला पाहूयात आता आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसे तयार करायचे। चला तर आता आपण पाहूयात की इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसे तयार करायचे। बघा, क्वेश्चन आहे 2/3 या फ्रॅक्शनचे कमीत कमी 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करा असे म्हणतात। तर आपण कसे तयार करायचे, एकदम सोपं आहे। हा जो अपूर्णांक दिलेला आहे त्याला हा अंश आहे, हा छेद आहे, या दोन्ही संख्येला काय करायचं, एका सेम संख्येने गुणाकार करायचा। म्हणजेच आपण अगोदर 2 ने गुणाकार करून घेऊ। हा 2/3 हा जो अपूर्णांक आहे ॲज इट इज आणि या दोघालाही 2 ने गुणायचं। किती झाले, 4 आणि 3 दोन्ही 6। हा एक अपूर्णांक भेटला। आता 3 ने गुणाकार करा, 2/3 आणि 3/3
3. आता पुढं 3 या संख्येने दोघालाही गुणाकार केला, किती आला? 9. आता आणखीन एक आपल्याला फ्रॅक्शन पाहिजे, त्यासाठी आता 4 ने गुणाकार करा. आता तुम्हाला असं न लिहिता तुम्हाला डायरेक्ट करता येते ना, 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकोण 12, म्हणजे हा आणि हा हे 3 आपण याचे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार केलेले आहेत. समजतंय का? नक्कीच तुम्हाला समजलं असेल, कारण यात अवघड काहीच नाही. फक्त लक्षात ठेवायचं आणि कॉन्सन्ट्रेशन न पाहायचं. तुम्हाला सममूल्य अपूर्णांकाची जे म्हणजे कन्सेप्ट आहे ते याच व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आता बघा इथे पण आहे. आता याचे आपण डायरेक्ट करू. पहिल्यांदा काय करायचे? 2 ने गुणाकार करायचं. 4 दोन्ही 8 आणि याला पण 2 ने गुणाकार करायचं. 2 पंचे 10 किंवा 5 दोन्ही 10. हा एक फ्रॅक्शन भेटला पहिला. आता दुसरा, मग 3 ने गुणाकार करायचं. 3 चौक 12, 3 पाची 15. हा एक फ्रॅक्शन भेटला. आणखीन एक फ्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. मग काय? 4 ने 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. असे आपल्याला 3 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन भेटले. आता आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनची मेथड नंबर 2 पाहूयात. आता मेथड नंबर 1 मध्ये काय आपण मल्टिप्लाय कसं करून इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कसे मिळवायचे ते पाहिलं होतं. आता इथे बघा हा कसा आहे? हा मोठा अपूर्णांक आहे. मग आपल्याला काय करायचं? याचा लहान इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचा आहे, सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. मग काय करायचं? इथं आपण या दोन्ही संख्या कोणत्या टेबलमध्ये येतात? दोन्ही संख्या एकाच टेबलमध्ये आल्या पाहिजे. ठीक आहे, 6च्या टेबलमध्ये येतात. 6च्या टेबल तर काय करायचं? 6 ने डिवाइड करायचं. या दोघालाही 6 ने डिवाइड करायचं. 2 6 18. हा एक आला. हा एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आला आपल्याला मोठ्या संख्येचा काढताना. आणि याच संख्येचा जर आपल्याला मोठा करायचा असेल तर याला मल्टिप्लाय करा. तुमच्या मनावर कोणत्याही संख्येने 2 ने करा, 3 ने करा, 4 ने करा, असे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन भेटत जातात. आणखीन कोणत्या टेबलमध्ये येतात? 2च्या टेबलमध्ये येतात. तर आणखीन एक त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन निघतो. 2 ने भागाकार करा. 2 12 92 18. हा एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन येतो. म्हणजे मेथड नंबर 1 मध्ये आपण मल्टिप्लाय करून लहान सममूल्य अपूर्णांकाचे 2 3 काढू शकतो. आणि जर मोठा अपूर्णांक दिला तर त्याला आपण डिवाइड करून त्याचा सममूल्य अपूर्णांक काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण सममूल्य अपूर्णांक कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे. आता आपण यावरच परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारतात आणि सममूल्य अपूर्णांक दिलेले अपूर्णांक आहेत का नाही ते कसं चेक करायचं ते पाहूयात. बघा आता बघा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात. फिलिंग द ब्लँक्स मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. तर घाबरायचं अजिबात नाही. आता बघा 4च्या पुढे इथे ब्रॅकेट दिलेलं आहे, 7च्या पुढे किती दिलेलं आहे? 21 दिलेलं आहे. तर आपण चेक करायचं इथे काय आहे? लहान अपूर्णांक दिलेला आहे, म्हणजेच याला मल्टिप्लाय करून हे आलेलं आहे. तर 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यास 21 येतो रे? कितीने? 7 1 7 14 7 त्रिक 21 म्हणजेच 3 ने. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केल्यास इथं 21 आलेलं आहे. तर वरच्याला हे काय करायचं? अन्याय करायचं नाही, न्याय करायचं. 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि 12 आपलं हे आन्सर पटकन आणायचं. हे समजलं असेल तर याचा आन्सर मला नक्की कमेंट करा. बघूयात किती जणांना समजले. आता लास्ट आपली एक ट्रिक आहे की सममूल्य अपूर्णांक आहेत का नाही हे कसं ओळखायचं. चला बघूयात. अंक आहेत की नाही हे कसं ओळखायचं? काय नाही, सोपं आहे. तिरकस गुणाकार करून टाकायचं. 82 16 इज इक्वल टू 4 पंचे 20. दोन्ही संख्या समान नाही आल्या म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाहीये. 20 त्रिक 60 इज इक्वल टू 12 पंचे 60. दोन्ही संख्या कशा आलेल्या आहेत? सेम आलेल्या आहेत. म्हणून हा सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. तर ही ट्रिक आहे आपल्याला सममूल्य अपूर्णांक ओळखण्याची. तर तुम्हाला नक्की सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय याची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. तर असं शिकत राहा, प्रगती करत राहा. आणि व्हिडिओ जर आवडले असतील आणखीन असं छान छान मॅथ शिकण्यासाठी आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.